वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला भरघोस मतांनी निवडून आणून त्यांच्यावर एक विश्वास दाखवलेला आहे। त्या विश्वासात आमचे नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, या तिघांच्यावर या महाराष्ट्र जनतेनं जो विश्वास दाखवून त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं आले की ज्या भविष्यामध्ये किंवा यापूर्वी कधीही अशा पद्धतीचा निकाल लागला नाही। एकतर्फी निकाल लागून या महाराष्ट्र जनतेनं या महायुतीच्या झालेल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीवर विश्वास दाखवला। त्या विश्वासाचं सार्थक ठेवून त्या महायुती सरकार या ठिकाणी स्थापन झालेली आहे। आणि आम्ही इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीने त्या ठिकाणी असलेले महायुतीचे आमचे उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांना निवडून आणण्यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे ज्येष्ठ नेते आमचे माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या इचलकरंजी विधानसभेमध्ये असलेले आमचे चंदूर, कोरोची, कोतवाली, तारदाळ आणि इचलकरंजी शहर या परिसरात असलेले आमचे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लावून राहुल प्रकाश आवाडे यांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे। आणि त्यामध्ये आम्ही इचलकरंजी शहर आणि इचलकरंजी शहर विधानसभा मतदारसंघातील असलेली सर्व जनता त्यांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वतीने आम्ही त्या सर्वांचा आभार मानतो। आणि इथून पुढील काळातही येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असू देत किंवा काम असू देत त्यामध्ये आमच्यावर असाच विश्वास दाखवून आम्हाला काम करण्याची संधी इथल्या जनतेने द्यावी अशी मी या ठिकाणी आज विनंती करतोय। आणि पुन्हा एकदा इचलकरंजी शहर आणि इचलकरंजी ग्रामीण भागातील सर्व जनता आणि तमाम मतदार बंधू यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी उद्योग विभागाचा प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा एक प्रांतिक पदाधिकारी म्हणून मी इचलकरंजीतील सर्व जनतेचं आभार मानतो। आणि त्यांनी इथून पुढील काळात आम्हाला असं सहकार्य करून आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी त्यांनी द्यावी अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करून आभार मानतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील